निसर्गानं खरीपाचं पीकसुद्धा शेतकऱ्यांचं हिरावून नेलं होतं, म्हणून थोडीशी हिंमत करून मी अक्षरशः बायकोचे दागिने गहाण ठेवून मित्रांकडून उसनवारी करून मी या ठिकाणी उन्हाळी कांद्याची एकरभर क्षेत्रावर लागवड केली होती। अक्षरशः पोटच्या मुलाइतकं मी त्याला जपलं। त्या कांद्याच्या पुढे मी स्वतःची तहानभूकसुद्धा हरवून त्याची काळजी घेतली, परंतु काल झालेल्या अवकाळी पावसामुळं माझ्या सर्व शेताचं होत्याचं नव्हतं झालं। या कांद्याच्या माध्यमातून मला 3 लाख रुपयाचं कमीत कमी उत्पन्न अपेक्षित होतं, परंतु काल झालेल्या अवकाळीमुळे माझ्या हातामध्ये 3 लाखाचं काय 3 रुपयेसुद्धा पडणार नाहीत। तेव्हा मायबाप शासनाला कळकळीची हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्या संसारावर थोडंसं झाकण टाकण्याचा या ठिकाणी आश्वासक प्रयत्न करावा अशी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे। कांदा उत्पादक शेतकरी आम्ही काल शेतामध्ये असताना 4:15च्या दरम्यान पाऊस सुरू झाला। 2 मिनिटं पाऊस झाल्यानंतर अतिशय म्हणजे मोठमोठ्या गारी सुरू झाल्या आणि गारी सुरू झाल्यानंतर कांदा हे पीक आमच्या शेतातील होत्याचं नव्हतं झालं आणि जवळपास माझी 3 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। काय मागणी तुमची? आमची शासनाला मागणी आहे की शासनाच्या लोकांनी आचारसंहितेचं नाव बाजूला ठेवून शेतावर येऊन पंचनामे करून ताबडतोब शेतकऱ्याला मदत करावी, ही आमची मागणी। आज या ठिकाणी काल जी गारपीट झाली, या गारपिटीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या शेतावरती बांधावरती जाऊन आम्ही भेट दिली। या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा झालेले आहेत। शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान झालं की ते नुकसान पाहवत नाही। कांदा पीक असेल, मूग असेल, भाजीपाला असेल, फळ पिकं असतील, याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वर्षभर ज्या शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन जी पिकं जोपासली, आज ती पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। दुर्दैवाची गोष्ट अशी की काल संध्याकाळी गारपीट झाली, अनेक शेतकऱ्यांना मार लागला, परंतु अजूनसुद्धा महसूल प्रशासनाचा एकही अधिकारी कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावरती आला नाही। प्रशासनाला आमची विनंती आहे, आचारसंहिता जरी असेल तरी थोडेसे कामं बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे। शेतकरी वाचला तरच देश वाचेल, राज्य वाचेल, लोकशाही वाचेल। म्हणून भूमिपुत्राची मागणी आहे की तात्काळ या शेतीचे पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। वाशिम जिल्ह्यात काल सायंकाळच्या दरम्यान मालेगाव असो, मंगरुळपीर असो या रिसोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं। त्यासोबत गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आपण बघू शकतो सध्या मी रिसोड तालुक्यातील खडकी सरदार या गावामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात कांदा बीज हा लागवड केली होती, मात्र या शेतामध्ये कांदा बीज जे आहे ते पूर्ण नाहीसा झाला आहे। त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हाताश झाला आहे। यासोबत उन्हाळी पिकं असो, मूग असो, या भुईमूग असो, हे पूर्णतः नष्ट झाले। त्यासोबतच जे फळबागे आहेत, डाळिंब, संत्रा, हे या फळबागेचंही नुकसान झालं आहे। यामुळे शेतकरी पूर्णतः हाताश झाला। त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। कॅमेरामॅन साजन नाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।